प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, मी भीमप्यांथर राजेश गवळी आपल्या लाडक्या क्रांती वाहिनीमध्ये भीमप्यांथर या लाडक्या क्रांती वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो। मित्रांनो, आज आपण कल्याणपूर्वेतील एका मोठ्या व्यक्तिमत्वाबरोबर बसलेलो आहोत की ज्या व्यक्तिमत्वाने साक्षात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासामध्ये भीमकार्य केलेलं आहे। असे महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि एकेकाळी ज्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये दलित पॅंथरचा दबदबा निर्माण केला होता, आपल्या कार्यकर्तृत्वानं, आपल्या नेतृत्वानं, आपल्या वक्तृत्वानं, रोखोक वक्तृत्वानं, असे अण्णासाहेब रोकडे आपल्या सोबत आहे। मी आपल्या ह्या क्रांती वाहिनीसाठी भीम पॅंथर या क्रांती वाहिनीसाठी अण्णासाहेब रोकडे यांची मुलाखत या ठिकाणी घेत आहे। अर्थात त्यांना सर्वात पहिला प्रश्न हा 14 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय रिपब्लिकन गटांचे विविध गट तट एकत्रित आणून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी ब्राह्मणांच्या ताब्यातून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी एक महामोर्चाचं आयोजन केलं होतं। अर्थात हा मोर्चा फेल गेला, फ्लॉप झाला असं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची चर्चा रंगलेली आहे। अर्थात या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थेट अण्णासाहेब रोकडे जे रामदास आठवले यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आहे त्या अण्णासाहेब रोकड्यांनाच या संदर्भात आपण अधिक त्यांच्याकडून माहिती घेऊ की अण्णा 14 ऑक्टोबर रोजी ब्राह्मणांच्या मगरमितीतून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन केलं होतं। सर्व गटातटाचे नेते त्याच्यामध्ये उपस्थित होते। असं असतानाही जनतेने मात्र या मोर्चाकडे पाठ फिरवली असं महाराष्ट्रामध्ये बोलल्या जात आहे। अण्णा, यातलं वास्तव काय आहे, खरं काय, खोटं काय, जरा आमच्या दर्शकांना जर आपण सांगितलं तर ते अधिक उत्तम आहे। नमो बुद्धाय, जय भीम। आज राजेश गवळी एका ते चॅनलचे प्रमुख आहेत, ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो आणि ज्यांच्याकडे पुष्कळ विचार चांगले आहेत आणि चांगल्या विचारांना काही लोक विचारत नाही, पण राजेश गवळी यांना माहिती आहे की आज अण्णासाहेब रोकडेंनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांच्या शुभ हस्ते नागपूर मुक्कामी दीक्षा घेतलेली आहे बुद्ध धम्माची, आणि ते माझ्याकडे आल्यात। माझा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की अण्णा, महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनामध्ये तुम्हाला चान्स द्यायला पाहिजे होता। मतलब मला चान्स देण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले हे एक मंत्री आहे, एक रिपब्लिकन पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी संपूर्ण गट तट लोकांना एकत्र बोलून एक शक्ती प्रदर्शन करून लोकांना सांगितलं, देशाला सांगितलं, मुंबईत सुद्धा आज महाराष्ट्रात सुद्धा आज आम्ही मुक्ती आंदोलनाच्या मागे आहेत बुद्ध धम्माच्या। आणि ती ताकद आठवले साहेबांनी सर्व पक्षाचे गट तट आणि निर्णय राजकीय पक्षामध्ये जे बौद्ध धर्माचे लोक आहेत त्यांना एकत्र बोलवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि 14 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई या मोठ्या मैदानावर आज तिथे त्यांनी मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगसाठी चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, योगेंद्र कवाडे तसेच राजेंद्र गवळी साहेब हे सर्व नेते आले आणि गल्लीबोळातले भुकणारे काही गटतट करणारे सुद्धा कार्यकर्ते आले। आठवलेंनी त्यांना सुद्धा इज्जत दिली, पण ज्यावेळेला बघितलं या ठाणा प्रदेश
जास्तीत जास्त लोक कार्यक्रमाला गेले. जिकडे तिकडे पाहतो की आठवले साहेबांचे सर्व कार्यकर्ते तिथे जास्त उपस्थित आहे. मग अशा वेळेला लोकांनी विचार केला की आज बहिष्कार टाकलात की काय, पण लोकांना कळायला पाहिजे आठवले साहेब, जोगेंद्र कवाडे आणि चंद्रकांत हांडोरे नेते एकत्र आलेले आहेत आणि यापुढे नेत्यांचे लोक सुद्धा एकत्र येतील. आठवलेंचे लोक जास्त होते, लोक म्हणतात. जोगेंद्र कवाडे आले आणि ते गेले. चंद्रकांत हांडोरेचे लोक होते स्थानिक लेवलला, लोक आलेले आहे. मग त्यांचं परिवर्तन होतील. आठवले साहेबांनी सांगितलं त्यात आंबेडकर घराचे लोक सुद्धा येतीलच. आपली ताकद दाखवत त्यांना पुढे जाणार नाही. आमचं म्हणणं असं आहे, चंद्रकांत हांडोरे तुम्ही स्वतः आय काँग्रेसचे खासदार आहात. महाराष्ट्रामध्ये तुम्ही आय काँग्रेसचे तुम्ही आमचे राहुल गांधीचे प्रतिनिधी आहात. मग राहुल गांधी त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते केंद्रामध्ये आणि तो प्रश्न तुम्ही उचलणं हे सुद्धा उचित ठरेल. आणि आठवले सुद्धा आज भाजपच्या युतीमध्ये आहेत आणि आमची विनंती आहे, राहुल गांधी आणि आठवले साहेबांनी बिहार सरकारवर आणि केंद्र सरकारवर जर प्रेशर दिलं तर आपला प्रश्न हा आपल्या ताब्यात आपलं बौद्धिक मिळू शकेल. याच्यासाठी दोघांनी प्रयत्न करा. समाज त्यांच्या मागेच आहे. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अण्णा, आता तुम्ही उल्लेख केला हांडोरे साहेब किंवा अनेक वर्षाखाली गायकवाड या सगळ्यांचा उल्लेख केला. तर हांडोरे साहेब मोर्चामध्ये आले, वर्षा गायकवाड मोर्चामध्ये आल्या, परंतु केंद्रामध्ये काँग्रेस पक्ष महाबोधी महाविहाराच्या संदर्भात कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते असतील, नाना पटोलेंपासून ते विजय वडेट्टीवारांपर्यंत, यांच्या तोंडातून एकदाही महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या हातून मुक्त झालं पाहिजे अशी भाषा कधी आपण ऐकली नाही. आपल्याला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या पक्षानं पाठिंबा का देत नाही? चंद्रकांत हांडोरे किंवा त्यांच्या पक्षाचे जे वर्षा गायकवाड येते आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये जे बौद्ध धर्मीय लोक आहेत, खासदार आमदार आहेत, त्यांची मिटिंग घेऊन आणि त्यांनी सुद्धा राहुल गांधीवर त्यांच्या वरिष्ठ पक्षाचा जो प्रेशर देणे हे महत्वाचं आहे. आणि जो त्याप्रमाणे आज आमचं मतदान तुम्हाला आहे, आम्ही खासदार आमदार तुम्हाला निवडून देतात, मग आमचा धम्म बौद्ध धम्मासाठी तुम्ही का प्रयत्न करत नाही हा त्यांनी प्रश्न केल्यानंतर आपोआप ते आपल्याला मदत करू शकतात. पण विचारण्याचीच आपल्या लोकांमध्ये ती बुद्धीच येत नाही. मी काय करायचं समाजाने? अण्णा, या ठिकाणी तुम्ही अतिशय मुद्द्यावरती बोलायला आहात. अतिशय मार्मिक पद्धतीने तुम्ही या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे की भारताचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुलजी गांधी हे प्रत्येक विषयांवरती तावाने बोलत असतात, प्रत्येक विषयावरती ते बोलत असतात. परंतु दुर्दैवानं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात ते बोलत नाहीत. आणि त्यांनी बोलावं म्हणून आपल्या नेत्यांनी त्यांच्यावरती प्रेशर आणावं इथपर्यंत जर आपण करत असेल तर मला वाटतं ते अतिशय लाजीरवाणी बाब आहे की ह्या नेत्यांवरती आपण प्रेशर आणा की आमच्या बुद्ध विहाराबद्दल तुम्ही बोला. म्हणजे ही किती लाजीरवाणी बाब आहे. हे खरं तर वास्तविक पाहता राहुलजी गांधी यांनी स्वतः पुढाकार घेऊन महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे ही भूमिका जर त्यांनी मांडली तर ह्या लढ्याला एक व्यापक असं स्वरूप येणार आणि हा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. असं अण्णा, हा मुद्दा वेगळा आहे. मला या ठिकाणी आपल्याला हे विचारायचं आहे की हा जो मोर्चा आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली निघाला याच्यामध्ये नेत्यांची भरणा भरपूर होती. नेते दुपारी 2 वाजेपासून तर संध्याकाळी 7 पर्यंत भाषण करत होती, परंतु नेत्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्तेच आले नाही. तर अशा नेत्यांना घेऊन ऐक्य होणार आहे का? कारण प्रकाशजी आंबेडकर सुद्धा अशा ऐक्याला नकार देतात, कारण त्यांच्या मागे 4 लोक नाही. अशांबरोबर आम्ही का म्हणून ऐक्य करायचं ही त्यांची भूमिका आहे. मग आठवले साहेबांच्या भूमिकेमध्ये आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला काय वाटतं? नेमकी कोणती भूमिका तुम्हाला वाटते? महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आयुष्यमान रामदासजी आठवले हे केंद्रीय मंत्री आहे, रिपब्लिकन पक्षाचे एक प्रमुख अध्यक्ष आहेत आणि त्यांना सुद्धा लोकांना दाखवून दिले महाराष्ट्रामध्ये आठवल्यांचं राज्य आहे, शक्ती त्यांची जास्त आहे. लोक आले नाही, त्यांनी घेऊन यायला पाहिजे ते शक्ती प्रदर्शनाला, आणि जर आणले नाही तर आमचं काय. पण लोकांना एवढं कळालंय की आठवल्यांची शक्ती
आठवले सर्वांना बरोबर घेऊन जात असतात, एकटा जात नाहीये. त्यासाठी अजूनही सर्व आता प्रकाशजी आंबेडकर असेल, त्यांच्या घराण्याचे नेते असतील, हे कधी ना कधी समाजाच्या प्रेक्षकांनी ते येतील आणि आपलं बौद्ध धर्माचं जे बौद्ध विहार आहे मुक्त आंदोलनातून आपल्याला भेटू शकेल अशी अपेक्षा मला वाटते. अण्णा, या ठिकाणी तुम्ही आंबेडकर घराण्याबद्दल अतिशय गंभीर असं विधान केलेलं आहे की ते संघर्ष या मोर्चामध्ये आले नाही, परंतु उद्या समाजाच्या रेट्या पुढे म्हणा किंवा समाजाच्या दबावापुढे त्यांना झुकावं लागेल, ते त्यांना यावं लागेल. परंतु अण्णा, वास्तविकता अशी आहे की गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महाबोधी महाविहार आंदोलन हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे. प्रकाशजी आंबेडकर हे स्वतः त्या ठिकाणी 2 वेळा जाऊन आलेले आहेत. त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. भीमराव आंबेडकर त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून जे महाबोधी महाविहार आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचेच कार्यकर्ते आघाडीवरती आहे. असं असताना त्या आंदोलनामध्ये ह्या आता जे मोर्चा काढणारे होते 14 ऑक्टोबरला, त्यांनी त्यावेळेला का सामील झाले नाही? त्यांना नेमकं 9 महिन्याच्या नंतर जाग का आली? 9 महिन्याच्या नंतर त्यांना जाग का आली? प्रकाशजी आंबेडकरांनी स्वतः बौद्ध या ठिकाणी आपलं बौद्ध विहार मुक्तीसाठी आंदोलन केलेले भीमराव आंबेडकरांनी केले, आनंदराव आंबेडकरांनी सुद्धा केलेले आहे. त्याप्रमाणे ते सर्व 4 आंबेडकर घराणे एकत्र येऊ शकतात, कारण का धम्मासाठी येणं त्यांची गरज आहे आणि त्याप्रमाणे येतील आणि बौद्ध विहाराचे जे आपलं बौद्ध विहार आहे ते आपल्याला मुक्त भेटू शकेल. महाराष्ट्रातली जनता म्हणते की आंबेडकर घराण्याला निमंत्रण देण्यापेक्षा आमंत्रण देण्यापेक्षा आंबेडकर घराण्यानं जो काही आंदोलन गेल्या 9 महिन्यापासून सुरू केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये तुम्ही का सामील झाले? आपण विचारलेला हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. धम्मासाठी कोणतंही आंदोलन कोणी पक्षाच्या नेत्यांनी केलं तरी आपण सर्वांनी जाणं गरजेचं आहे. इतर व्यक्तीला महत्व न देताना धम्माला महत्व द्या. बाबासाहेबांनी आपला धम्म दिलेला आहे आणि त्या धम्मातून सर्व एकत्र जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी अण्णांनी मनातली भावना व्यक्त केलेली आहे की शेवटी धम्म महत्वाचं आहे, राजकारण हे दुय्यम आहे, पक्ष हा दुय्यम आहे, तो आपल्या घरात ठेवा, परंतु धम्मासाठी मात्र पक्षभेद विसरा, राजकारण विसरा, आपापसातले मतभेद विसरा. कारण बौद्ध धर्मावरती घालण्यात येणारा हा सगळ्यात मोठा घाला आहे, तो आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊनच हा घाला परतवू शकतो, हल्ला परतवू शकतो, असं अण्णाने अतिशय पोटतिडकीनं आपलं आवाहन केलेलं आहे. बघूया महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले बाकीचे जे नेते आहेत, स्वयंघोषित नेते, त्यांच्यावरती हा किती परिणाम होतो अण्णांच्या या आव्हानाचं आपण बघूया. आणि आपण ह्या चॅनलवरती, या क्रांती वाहिनीवरती जर नवीन असाल तर कृपया नफतखोर शक्तीच्या विरुद्ध लढण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला शक्ती द्या, ऊर्जा द्या, बळ द्या. जय भीम. नमो. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.